पालघरमध्ये बोगस होमगार्ड भरती, मयत महिलेच्या बॅचवर दुसऱ्या महिलेची वर्णी। पालघर जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे यांच्या अंतर्गत ऑगस्ट 2011 मध्ये पालघर तालुका होमगार्ड विभागात 56 महिलांची भरती करण्यात आली होती। या महिलांचे प्राथमिक प्रशिक्षण शिबिर 3 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2011 दरम्यान जिल्हा समादेशक यांच्या निदर्शनाखाली पार पडले। पालघर पथकातील मानसी राऊत यांची जुनी भरती 2011 रोजी झाली असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी होमगार्ड ठाणे यांनी माहिती अधिकारात नमूद केला आहे। पालघर पथकातील मानसी राऊत या बंदोबस्तावर हजर न राहिल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती। याबाबत मानसी राऊत यांनी 13 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाला संघटनेत सेवा करण्याची संधी मिळण्याबाबत अर्ज केला होता। या अर्जावर नोंदवण्यात आलेला सनद क्रमांक 642 असा होता। मात्र 2011च्या महिला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराच्या हजेरी पटामध्ये हा क्रमांक नीलम धांगडा या महिलेच्या नावे नोंद असल्याचं आढळलं आहे। तसे नीलम या महिलेचे नोव्हेंबर 2019 रोजी निधन झालं आहे। त्यामुळे मयत महिलेचा सनद क्रमांकावर अन्य महिला कार्यरत असून या महिलेची 2011च्या 56 महिलांच्या प्रशिक्षण शिबिरात कोठीही नोंद नाही। पालघर पथकातील 2011चे समादेशक अधिकारी एकनाथ माळी यांची जुलै 2011 रोजी नाशिक येथे बदली झाली होती। त्यानंतर त्यांचे काम पालघर पथकातील अंशकालीन लिपिक हिरेंद्र ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आले होते। एकनाथ माळी यांच्या राजीनाम्यानंतर 20 सप्टेंबर 2012 रोजी दैनंदिन कामकाज हिरेंद्र ठाकूर यांच्याकडे काढून अंशकालीन लिपिक निलेश राऊत यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आलं होतं। या दरम्यान मानसी राऊत यांची कोणी व कधी भरती केली याची कुठेही नोंद उपलब्ध झाली नव्हती। माझी बहीण पालघर होमगार्ड विभागामध्ये कार्यरत असून तिच्या मयत झाल्यानंतर तिच्या जागेवरती बोगस भरती करण्यात आलेली आहे। ही कुठेतरी चुकीची भरती आहे, त्यामुळे त्याच्यावरती सक्त कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावे। होमगार्ड भरतीबाबत तुम्हाला नक्की म्हणायचं काय? साहेब 2011 साली जी भरती झालेली होती ती माझ्या कारकिर्दीमध्ये झाली। म्हणजे त्या टायमाला अंशकालीन लिपिकेचं पद माझ्याकडे होतं, समादेशक अधिकारी पद हे माझ्याकडे होतं। तुमच्या काळामध्ये भरती झालेल्या आहेत का? सर माझ्या काळामध्ये जी भरती झालेली आहे ती नीलम आत्माराम धांगडा 642 ह्या होत्या। आता जे महिलेला दाखल करून घेतलं आहे सेवेमध्ये ते चुकीचं आहे तुमचं म्हणणं आहे का? साहेब आता ज्या महिला आहेत मानसी महेश राऊत त्यांना साहेब 642 हा नंबर सनद क्रमांक दाखवला गेला आहे, जो सर चुकीचा आहे। पण त्यांनी सर्व ट्रेनिंग वगैरे ज्या काही पूर्तता आहेत खात्यामधल्या त्या पूर्ण केलेल्या आहेत का? साहेब ही भरती झालेली पुनर्स्थापितची ज्यांनी 2010-2015 मध्ये असं परिपत्रक निघालं होतं की त्या सोडलेले कर्मचारी ज्यांच्या विविध कारणास्तव कारवाई झालेली आहे, सेवा समाप्त झाली असताना पुनर्स्थापित करून घ्यायचं आहे। मग त्याच जागेत फक्त पुनर्स्थापित मुलांनाच फक्त घ्यायचं होतं कर्मचाऱ्यांना, तर त्या भरतीमध्ये मानसी महेश राऊत यांना पुनर्स्थापित करून घेतलेलं आहे, जे चुकीचं आहे। मग त्या आधी भरती होते का खात्यामध्ये? सर नाही, लग्नाच्या आधी त्यांना माहिती नाही आणि सध्या जे नाव दाखवत आहेत त्या महिला आमच्याकडे आधीपासून कार्यरत नव्हत्याच। म्हणजे ह्या राऊत आहेत ना, त्या खात्यामध्ये नव्हत्या का याच्या अगोदर? सर खात्यामध्ये नव्हत्या। त्याचा काही पुरावा मिळवलाय तुम्ही? सर माहिती अधिकाराअंतर्गत खूप सारे कागदपत्र गोळा केलेत आम्ही, ते आम्ही तुम्हाला सुपूर्द करू शकतो। म्हणजे तुमचं मत नेमकं कोणावर आरोप आहे तुमचा? साहेब तालुका समादेशक अधिकारी निलेश राऊत, जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे, केंद्र नायक होमगार्ड ठाणे यांच्यावर। यांनी त्या महिलेला डायरेक्ट भरती करून घेतलंय? हो सर। कुठलेही कागदपत्र पूर्णता न करता? हां, कुठलाही कागदपत्र शहानिशा न करता परस्पर त्या महिलेला भरती करून घेतलेलं आहे खात्यामध्ये। आणि या महिलेने किती वर्ष साधारण ड्युटी केलेली आहे? साधारणतः सर या महिलेने 8 ते 9 महिने ड्युटी केली, ज्याचा आम्ही उघडकीस करायला लावलं तर त्या क्षणात त्यांचा राजीनामा यांनी मागवण्यात आला यांच्याकडनं, महिलेकडून। अच्छा, सध्या त्या खात्यात आहेत का आता? सध्याचं सर काय माहिती सांगू शकत नाही, कारण वरून मला वरिष्ठांकडून माहिती मिळत नाही आहे। स्वतः मी जे माहिती अधिकार अंतर्गत टाकलेले ते 1 महिना उलगडून सुद्धा 1.5 महिना उलगडून सुद्धा ती माहिती त्याबाबत मला मिळालेली नाही। पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MD TV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।
आणि रहा अपडेट.